स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सौ मधुराणी प्रभुलकर आणि श्री प्रमोद प्रभुलकर संचालित मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड मीडिया प्रायव्हेट लिमिटेड सहर्ष सादर करत आहेत एकांकिका होम स्वीट होम. गणपतीचे एक नाव चार अक्षरी, चार उभे बघू काय आहे. लहान मुलांना झोप लागावी म्हणून दुधातून उगाळून देतात, म्हणजे जायफळ. तीन आडवे म्हणजे गजानन. झाली बाबा शब्दांची जुळवाजुळव. लेखन कल्पिता परब. अरे अंधारात कशाला बसलात? लाईटी लावा ना. प्रकाश योजना श्याम चव्हाण. रमे गो रमे. आले हो, येतच होते बाहेर. किती हाता मारालो. जिन्यातून वर येताना कदबांशी बोलत होता तेव्हाच तुमचा आवाज ऐकला होता मी. किती जोर जोराने बोलतास हो. तुम्ही आलेला अख्ख्या चाळीला समजत असेल. यार शिस्त म्हणून नाही कोणा. नेपथ्य संकल्पना कल्पिता परब. संगीत संयोजन कल्पिता परब. अरे एवढ्या जोरात वाजवशील तर गणपती पण उठून निघून जाईल. वाईट 10 दिवस बसू देत का दिवाण. आणि हो, आमचा राखू का खाली असेल तर त्याला वर पाठव. ओ कदमांनो, जरा तुमचा नळ दुरुस्त करून घ्या. तुमचा नळ खराब झालाय. वर आमच्या घराच्या भिंती खराब होतात ना. आहे माई, जरा सरकून बस. फॅनची हवा खाते. रमे चहा टाक गो. टाकलाय. पाय सोडून बसलात होय. अनेक ऑर्डरी सोडतास. दिग्दर्शन कल्पिता परब. अगं मी एक बँकेतला पिऊ. बँकेत सगळ्यांची सेवा करून करून दमतो ग. म्हणून मी घरी असलो की मी पण ऑर्डरी सोडतो, सेवा करून घेतो. बरं वाटतं. काय रे उंडग्या, तुला घरदार आहे की नाही? आणि अभ्यास काय सोडून दिलास? अहो बाबा, अभ्यासच करत होतो दिवसभर. आत्ता खाली गेलेलो. अहो त्या परबांकडे गणपती असतो ना, नुसतं पाया पडायला गेलेलो. खरंच शपथ. अरे परबांनी काय जेवण ठेवलाय खाली? नाही बाबा. अरे घाबरतोस कशाला? परबांनी काय प्रसाद महाप्रसाद ठेवलाय काय? परब बहिणी कसली झणझणीत उसळ बनवतात. तुझ्या मम्मीला असल्या उसळी वगैरे बनवता येत नाही. ऐकू येत आहे मला. त्या परब बहिणींच्या उसळींची तारीफ करताय तोपर्यंत ठीक आहे, पण इतकी वर्ष माझ्याच हातचा जेवण संसार केला ते विसरू नका. हो गरमी, ते मात्र खरं. बाबा थोडा वेळ टीव्ही बघू. आता मार खाशील तू अभ्यासाला बसला नाहीस तर. ओ बाबा 7 वाजलेत, फक्त बातम्या बघायला, बाकी काय नाही. खरंच. अरे ते काय नाही, उद्या सकाळचा पेपर वाच. कसा वाचणार? पेपर आला की पहिली आजीच घेऊन बसते कोडी सोडवत. काय असते एवढे त्यात माहिती नाही. अरे मेल्या, मी कोडी सोडवते काय? मी पेपर वाचते काय? अरे तुझ्या बुद्धीच्या पलीकडे आहे ते. तू फक्त तुझी पुस्तकं वाचून काय ते दिवे लाव. मोठा आलाय मला शिकवायला. आजी पेपर वाचते, आजी कोड सोडवते.
का ग 6 वाजले तरी नमोदून आली नाही? येईल हो. काम आला असेल पार्लर मध्ये. आज काय गणपती येणार याच्याकडे फेशियल करायला? काय हो तुम्ही पण. अगं 5 वाजता येते म्हणून सांगून गेली ना, म्हणून जरा काळजी वाटते. एक पोरगी सॉरी मला यायला थोडा उशीरच झाला ना. तुझं काय ना, ताई सांगत होती की हेअरस्टाईलिंगचा नवा कोर्स आहे, तोही करून घे, बरा पडेल. आज जा आणि मदत कर. हो जाते. आई, अगं दादा खाली भेटला होता. तो बोलला की त्याला यायला उशीर होणार आहे. तो कुणाला तरी कसल्या तरी कामासाठी भेटायला गेलाय. ओ सावधानो, भजना घेतो ना. हो इलय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. आई चहा. हा. चहा. अहो एक बारकोसो फ्रीज घेऊ पयो. माका चाय गरमच लागते हो. अहो भांड्यांचा पसारा पडलेला असता ओट्यावर. शिवाय भाज्या आणि दूध सारखं गरम करत राहावं लागतं. बरं एखाद दिवशी विसरले गरम करायची तर टोपटोपवर भाज्या आणि दूध नासलं म्हणून फेकून द्यावं लागतं. अन्नाची नासाडी आणि गॅसही जास्ती वापरला जातो. तुझा फ्रीज काय 2 बारक्या सेलवर नाही चालणार आणि बिल कोण भरात? मला आता परवडणार नाही. विसरलीस? आता माझी रिटायरमेंट दिली. अहो एक वेळ बिल भरून परवडत पण तो गॅस नाही परवडणार. आणि टायमाला 2 वेगवेगळ्या भाज्या त्या त्याहून नाही परवडणार. आणि माझ्यावर किती ओरडतास हो तुम्ही? काय सकाळी जाता ते रात्री येता. दिवसभर सगळं मला बघत बसावं लागतं. मी बघते ना म्हणून हे चाललंय सगळं. आणि काय हो हे सगळं मी माझ्यासाठी मागते का? आपल्या या घरासाठीच मागते ना. स्वतःसाठी मागून काय उपयोग असा? आजपर्यंत काय दिलास जे आता देतलास? अगो काय नाही कसा. हा काय नाही कसा. माझ्या सासेनं दिलेली ती लोखंडाची मोठी कढई ती नाही का आणले चुलत्यांची भांडण वाटणीच्या वेळेला आणली ती. काय गळ्यात घालून फिरो? मागे फ्रीज काय डोक्यावर घेऊन फिरतलस? अगं बाई आज जा. अगं आज जा. अनिल हा बस. बस. तुका काय सांगते? अरे आम्ही 7-8 म्हाताऱ्या देवळात भेटतो ना, तर आम्ही अष्टविनायकाला जायचं ठरवलंय बघ. माझी पण खूप इच्छा आहे हो जायची. पुढे नशिबात मरण कधी लिहून ठेवला हा रवळनाथात माहीत. अगं सकाळी सकाळी कसली मरणाची भाषा करतेस ग? अजून डब्बल आयुष्य दक्कलच बघ तू. आणि राहिला प्रश्न यात्रेचा तर लगेच पुढच्या महिन्यात हाडून देता तुका पैसे. अरे नको, पैसे असत माझ्याकडे. मी साठवून ठेवले थोडे थोडे करून. त्यात होईल माझी यात्रा. पण तुका सांगू ना, माझ्या ढोपरानं जाम हैराण केलंय बघ. खूप दुखतो रे. अगदी मस्तकात कळ जाते. किती बाम, औषध, मलम कशाने आराम येत नाही रे. खूप दुखते रे, खूप दुखते. आपण संध्याकाळी जाऊ डॉक्टरकडे मी आल्यानंतर.
तोपर्यंत बघ हळूहळू आपलं कर. हा. काय रे, सकाळ संध्याकाळ कुठे फिरत असतोस? हो बाबा, आता बाहेर गेलेलो ना, तर तो संतोष भेटलेला. तो बोलत होता की कदम आपल्या फॅमिली पिकनिकला गेले 4 दिवस महाबळेश्वरला. त्याच्याशी बोलत राहिलो आणि त्यानंतर मग अरे इकडे बघ जरा, ये. अरे बाळा, या वर्षी तू 9वीत आहेस. पुढचं वर्ष खूप महत्वाचं आहे. आतापासूनच थोडा थोडा अभ्यास करत जा. हा. अरे या आपल्या घराचं भविष्य या तुझ्या हातात आहे. तूच काय ते चांगले दिवस दाखवशील. आलं, कळलं तुला बेटा? हो बाबा. बाबा जरा जाऊन येऊ. कुठे रे आता? हो, मी इकडून जाऊन आलो ना. तुम्ही हा चल बेल्या, काय काय हात लावून निलो. कुठल्या दिवशी कुठल्या रूपात देवा तुला शोधू कुठं अरे शोधू कुठं देवा तुला शोधू कुठं अरे शोधू कुठं देवा तुला शोधू कुठं कुठल्या देशी कुठल्या रूपात कुठल्या देशी कुठल्या रूपात देवा तुला शोधू कुठं अरे शोधू कुठं देवा तुला शोधू कुठं आले हो. घरात पाऊ टाकला नाही की माझ्या नावाने शंख वाजवायला सुरुवात करता. आज साहेब घरी कसे गेले ना कुठे दवंडी पिटायला? कशात टाका इतका बोलतास? तो बिचारा काही कमी प्रयत्न करतोय? नुसता BA झालेला तो. आजकालच्या जगात त्याला कोण नोकरी देईल? पण त्या तो मास पण कमी नाही ना. मिळालेल्या नोकरीवर पाणी सोडत बसलेला आहे. मागे त्या रमाकांत शेट्टींकडे डिलिव्हरी बॉयचं काम आणलेलं आहे. काही गेलो नाही. पण आजकालच्या पोरांका ही असली कामं करू कमीपणा वाटता. त्याचे सगळे मित्र यानं त्या कंपनीत 15-20 हजाराच्या नोकरीला लागले. राजेश हुशार आहे हो. 15-20 आपल्या गल्लीतून दुसरा नंबर काढलाच पोरांनी. पण आता आपलीच परिस्थिती नाही म्हणून त्याला आपण पुढचं शिक्षण देऊ शकलो नाही. तरी कधीही उलट बोलत नाही. सदान कदा खाली मान घालून बसलेला असतो. मी काय म्हणते, तुम्ही एकदा बोला त्याच्याशी. तो सर, मी परवा बहिणींकडे आईंसाठी डबा देऊन येते. त्या चालल्यात आता आईना हॉस्पिटलला भेटायला. ठीक आहे. अरे राजू, कुठे चाललास? मला वाटलं तुम्हाला आराम करायचा असेल थोडा वेळ, म्हणून मी उठून गेलो. नाही रे, हा, मी तुझ्याशीच बोलायला येत होतो. ये बस जा. मग कसं चाललं कामाचं तुझ्या? अजून तरी काहीच नाही, चाललंय. कालच तो रविदादा सांगत होता. कोण रे? अहो तो पाटलांचा 22 मधले. हा, त्याच्या बँकेत ओपनिंग आहे. इंटरव्ह्यूला येऊन जा बोलला. तुझं काम होऊन जाईल. कोणची बँक रे? सहकारी बँक. अरे वा, म्हणजे सरकारी बँक. अरे तू हुशार आहेस रे. तू जात का नाहीस इंटरव्ह्यूला? तुझं काम होईल. पण बाबा, ते 1-1.5 लाख रुपये मागताय तो, आणि मला पैसे भरून नोकरी नाही मिळवायची आहे. अरे त्याचं टेन्शन तू घेऊ नकोस, मी बघतो काहीतरी. पण बाबा, नोकरीसाठी 1-1.5 लाख रुपये. अरे तू इंटरव्ह्यूची तयारी कर, मी करतो काहीतरी. ठीक आहे बाबा, मग आत्ताच रविदादाकडे जाऊन येतो. मग सकाळी त्याच्यासोबतच जाईन इंटरव्ह्यूला. येतो बाबा. ठीक आहे, ऑल द बेस्ट. थँक्यू. अभ्यास सोडून सगळं करायला हवं याला. बरं झालं तूच बोललीस.
मी काही बोललो असतो तर लगेच त्याची ढाल बनून उभी राहिलीस माझ्या समोर. काय रे, आईचा मार खाल्ला ना आता? बाबा, आईचा हात भारी, आईची लात भारी, जमायला दुखते लय भारी. चल आपला अभ्यास कर. बाबा, मी अभ्यासच करत होतो पिंट्याच्या घरी. का? आपल्या घरी तुला मी बालमजूर म्हणून लावतो का कामाला? काय अभ्यास नव्हता तुझं? बाबा, त्या पिंट्याकडे लॅपटॉप आहे ना, त्याच्यावर प्रोजेक्ट बनवत होतो. पण तो पिंट्या त्याचाच प्रोजेक्ट करत राहतो. मला बाजूलाच तासनतास बसून राहायला लागतं. आणि मी माझं काम करणार ना, तेवढ्यात आई मला धपाटे घालत घरी घेऊन आली. बाबा, द्या ना मला पण एक लॅपटॉप घेऊन, नाहीतर उगाच सायबरमध्ये जाऊन पैसे खर्च करावे लागतात. बाबा प्लीज. अरे गप्पा बस आणि आपला अभ्यास कर. बाबा. बाबा. अरे एकदा तुला गप्प बस म्हटलं ना आणि सारख्या वेगवेगळ्या आवाजात हाक मारली म्हणून काही तुला मी लॅपटॉप नाही घेऊन देणार. आईला मी नाही, ताई. बाबा 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 बाबा. काय ग, काय आग लागली? आग नाही लागली हो. मग काय ते तुका बॉम्ब टाकाय झाला? आणि आता इथेच कशी हॉस्पिटलमध्ये आजी जवळ कोण आहे? अहो, परब काकीच बोलल्या की त्या थांबतात तिकडे आजी सोबत. आणि हो, हा. पार्लर मधला ताईचा कॉल आलेला. 5,000 रुपये द्या ना. मला जरा हलव बघू. का? मी झाड आहे ना पैशाचं. एक एक जण येऊन दगड मारते ते. आणि काय ग, कशाला हवे झाले तुला 5,000? अहो, मी मागे बोलली होती ना, हेअर स्टायलिंगचा कोर्स तो पुढच्या आठवड्यात सुरू होतोय. हो बरोबर आहे. काय बरोबर आहे? अरे मागे गणपती फेशियल करून आली होती ना, आता नवरात्री येईल ना, मग देवी हेअरस्टाईल नको? आणि काय का તમે कशाला हवे झाले तुला 5,000? अहो, हेअर स्टायलिंगचा कोर्स आहे ना. चल आज जा आणि काम कर. बाबा प्लीज द्या ना. एकदा आता म्हटलं ना. बाबा. बाबा. अरे एकदा आता म्हटलं ना, आवाज नको. अहो, मी नाही, तो राखू पुस्तकातून डोकं काढून बोलतोय. काय अजब काठी असतात. कधी कोण कोणाच्या आवाजात बोलतं काही समजतच नाही. देवानं काय कलाकार पोरं जन्माला घातलीत माझ्या घरी. नमे, तू आजीचा डब्बा तयार करताय ना, मग माझा डब्बा पण भर. मी हॉस्पिटलमध्ये जाऊनच जेवण करणार. हा ठीक आहे. आणि काय का अजून भजन सुरू नाही झालं? सगळे जमलेत खाली, होईलच सुरू आता. हे बघा. दत्ताची गाय, गाईचं दूध, दुधाची साय, साईचं दही, दयाचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याचं तूप, तुपाची बेडी, बेडीची माती, मातीचा गणपती, गणपतीची घंटावाज, गण 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 गण. गणमराया हो स्वामी मला भेट द्या हो. गणमराया हो स्वामी मला भेट द्या हो. या हो दर्शन द्या हो या हो. या हो या हो. बरोबर आहे. बरोबर. रमे, आजीसाठी अंथरूण घाल बरं. अच्छा नमे तू टाक. हा बरोबर. अंथरूण घाल बा. दम लागतो ना. चादर घे बाळा लवकर. इथे बस बस बस. हो थांबा, वाईस थांबा. मग वाईस बसू दे. हो बसले. आई, मी एक कॉल करून येऊ? पण खाली जाऊ नको, गॅलरीतच कर. हा. झोपलात काय? नाही गो, जागे असे. ये. असे दरवाजात का उभे आहेत? इथे जरा बरं वाटते ग, छान हवा येते. काय गो, कशी असा?
बरी असा. अगं माझ्या चेडवान अमेरिकेतून हे मलम पाठवलंय. असा हे रात्री लाव बर. की आत्ता लावून देऊ? नको नको, रात्री झोपताना लावते. हो, रात्री झोपताना लावते. अहो कसला विचार करताय? पैशाची खूप ओढाताण होत आहे ग. आईच्या ऑपरेशनसाठी कर्ज घ्यावं लागलं. हो ना, आधीच एक कर्ज, त्यात अजून हे एक कर्ज वाढतच चालले. तो गावच्या जमिनीच्या वादामुळे कोर्ट कचेरीच्या नादात तुझे सगळे दागिने गहाण ठेवावे लागले बघ. हो ना, त्यात आणि पुढच्या महिन्यात तुमची रिटायरमेंट येईल. कसा चालायचा? एकट्या नमूच्या पगारावर घर चालवायचं का? कसं जमताला सगळं? हो ग. बाबा मी इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट झालो. अरे वा, छान. कसला इंटरव्ह्यू? अगं तो सहकारी बँकेत इंटरव्ह्यूला गेला होता, तिथे त्याचं सिलेक्शन झालं. बाबा पुढचं काय? आपण ते नंतर बघू. आधी देवासमोर जा आणि साखर ठेव. हो बाबा. कसली साखर ठेवली रे देवा पुढे? हो सहकारी बँकेत माझं सिलेक्शन झालं इंटरव्ह्यूला. अरे वा वा, चांगलं. पाय पडतो हा. चल मिळेल मिळेल. आजी पाय पडतो का? असा शिकून मोठा हो, असा शिकून मोठा हो. येते मी. हा रवळ नाता. चल येते. तू झोपलाय बघ. येते मी. अहो तो पुढचं काय काय म्हणत होता? अगं त्या लोकांनी 1 लाख रुपये मागितले त्याच्या नोकरीसाठी. 1 लाख? अहो कुठून आणणार आपण एवढे? आपल्याला नाही परवडायचं आता. त्यापेक्षा मी त्याला सांगते ही नोकरीच नको. अगं थांब, बस जरा. अगं तू हा विचार कर ना, मी आयुष्यभर एक पिऊन म्हणून काम केलं ग, पण आपला पोरगा एक मोठा ऑफिसर म्हणून काम करेल. माझ्यापेक्षा दुप्पट मान आणि पैसा कमवेल. आणि ते 1 लाख रुपये काय ग, तू असे 1 वर्षात कमवून आणेल ग. आणि आता सगळीकडे पैसे मागतातच ना नोकरी द्यायला. ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. आणि हो, फ्रीज नको सध्या. मी उद्या स्टोव दुरुस्त करून आणते, त्यावरच जेवण गरम करीन. बाबा रवीला सांगत होता त्याच्या बँकेत ओपनिंग आहे, 1-1.5 लाख रुपये मागतायत. बाबा रवीला सांगत होता त्याच्या बँकेत ओपनिंग आहे, 1-1.5 लाख रुपये मागतायत. बाबा रवीला सांगत होता त्याच्या बँकेत ओपनिंग आहे, ताईचा फोन 1-1.5 लाख रुपये आला. मागतायत. हेरचेल बाबा कोर्स आहे. रवीला सांगत 5,000 रुपये द्या ना. त्याच्या बँकेत opening आहे. ताईचा फोन आला. बाबा रवीला सांगत होता
अरे आलास? हो आई. कसा होता रे आजचा दिवस? नेहमीसारखंच का? थांबा पाणी आणते. आई खूप भूक लागली का? काहीतरी खायला दे ना. थांबा बघते. तांदूळ संपले ते घेऊन येते. तुला मसाले भात चालेल ना? हो चालेल. आवडेल का ना? बाबांसाठी एवढ्या प्रेमाने आणलायस ना, नक्की आवडेल. हा थोडा तोकडा होईल तरी तू आणलायस ना म्हणून आवडीने घालून जातील बघ बँकेत. परत कशी? अरे पिशवी विसरले. आणि हो, सहकारी बँकेत नको अकाउंट ओपन करायला, बाकी कुठलाही चालेल. हो हां, पण उद्या बोलू. ठेवते मी. हां बाय. नमू, हाचा डाग जात नाही पाण्याने, कसा घालवतात? सगळेच डाग पुसता येत नाहीत. तुझा काहीतरी गैरसमज होता माझ्याबद्दल. तुझ्याबद्दलच नाही रे, सगळ्यांबद्दलच. अजून कोणाला किती समजून घेऊ ना तेच कळत नाहीये. तुम्ही करेन काय तुझ्यासाठी? नको, जे केलंय ना ते पुरेच आहे. आता जे करायचंय ते मलाच करावं लागणार आहे.
काय आई, बाबांनी आज तरी वेळेत घरी यायचं ना. आज ते मला फिरायला नेणार होते. अरे येतील रे, आज त्यांची बँकेत फेअरवेल पार्टी आहे ना. अगो कसल्या पार्ट्या करतोय बाहेर, घरात आहे सर आपण त्याची वाट बघताव. त्याचा काय नाही त्या का. अहो आई, आज त्यांचा बँकेचा शेवटचा दिवस आहे म्हणून बँकेने समारोह कार्यक्रम ठेवलाय, म्हणून उशीर झाला असेल. आणि पोराटोरांना काहीतरी खायला घेऊन येत बसले असतील. येतीलच एवढ्यात. काल काहीतरी चाललं होतं ना बाबांजवळ, हे पाहिजे ते पाहिजे काहीतरी बोलत होता. चालू तेच बसले असतील घेऊन. हे बघ आलेच. बसा चहा आण. थांब ग, बस जरा निवांत. माझी ड्युटी संपली, पण तुझी ड्युटी काही संपत नाही. 25 वर्षात तुला आणलेली पहिली भेट बघ. कशाला? आता काही गरज होती का याची? बघ, आवडली? तुमच्या पसंतीने आणलेत ना, मग आवडणारच मला. छान आहे हो. येते. आहे. तुझे गुडघे कसे आता? आता बरं असतं, दुखाचं कमी झाले. हा, मग आता 1-2 महिन्यानंतर अष्टविनायक यात्रेला जा आणि मनसोक्त दर्शन घे. आणि आमच्या वतीने पण पाय पडून ये. बाळा राखू, तुझा लॅपटॉप मी आणू शकलो नाही रे. हा, पण तुझी परीक्षा संपली की तुला तुझ्या मित्रांसोबत पिकनिकला जाता येईल. हे घे पैसे. थँक्यू बाबा. नमू, अशी रागावू नकोस बाय. आता खरंच जमण्यासारखं नव्हतं ग, पण हा, पुढच्या महिन्यात पगार आला की देतो पैसे. अरे विसरलोस मी. आता कसला पगार आणि कसलं काय. ह, पण काहीतरी बंदोबस्त करतो मी तुझ्यासाठी. जाऊ दे ना बाबा, उगाच नको तो विषय पुन्हा पुन्हा. आई, दादा आला. ए चल ना, आता आपण फिरायला जाऊ. अरे थांब जरा, बसू दे तरी त्याला निवांत. लढाई जिंकून आलाय ना तो. बरोबर आहे, शेवटी लाडका मुलगा ना तो तुमचा. त्यामुळे कसाही वागला ना तरी तुम्हाला त्याचाच पुळका. नमो, तुझी चिडचिड मला कळते, पण उगाच तोंडातील ते बोलू नकोस. काय चुकीचं बोलते मी? तुम्हाला काय वाटतं, हा ऑफिस मध्ये जातो, मोठा ऑफिसर आहे, हे ना सगळं नाटक आहे त्याचं. तुला काय म्हणायचं? राजू नोकरी करत नाही? नोकरी करतो ना हा, पण तुम्हा सर्वांना वाटतं ना तसं ऑफिसर म्हणून नाही, तर एका पिऊनची. पार्लर मधली ताई मला बोलली होती की एक बँकेत अकाउंट ओपन करून घे, सेव्हिंग म्हणून ठेव पैसे तिथे, पुढे मागे तुलाच उपयोगी पडतील. म्हणून मी तिच्यासोबत सहकारी बँक मध्ये गेली होती. तिथे आला होता हा समोर पाण्याचा ग्लास घेऊन. बोल राजू, नबू म्हणते ते खरं आहे. बोल हे खरं आहे. अरे बोल नाही खरं आहे. मला खरं तर लपवायचं नव्हतं तुमच्यापासून, पण नोकरी मिळेपर्यंत मलाही माहित नव्हतं ते मला पिऊनची नोकरी देत आहेत ते. पहिल्या दिवशी नोकरीवर गेलो तेव्हा मला कळलं त्यांनी मला पिऊन म्हणून अपॉइंट केले ते. तोपर्यंत फार उशीर झाला होता, मी काहीच करू शकत नव्हतो. वाटलं तिथून पळून जावं, पण तुम्ही भरलेले 1 लाख रुपये आठवले. सगळा मान अपमानाचा विचार बाजूला ठेवला आणि मुकाट्याने मिळेल ते काम करत राहिलो. म्हणजे तो निळा शर्ट? हो आई, तो माझाच होता. तुम्हा सर्वांना कळू नये म्हणून घरातून चांगले कपडे घालून बाहेर पडायचो आणि पब्लिक टॉयलेटमध्ये जाऊन बँकेचा युनिफॉर्म घालून बँकेत जायचो. हो, घर कसं चालवायचं आता? घर राहिलं तर ना. म्हणजे काय केलंय तुम्ही घराचं? कोणी सांगणार आहे का काय केलंय घराचं? तुम्ही सांगताय की मी सांगू? त्याच्याशी तुला कसलंच घेणं देणं नाही आहे. घेणं देणं नाही कसं? तुम्हाला काय वाटलं, तुम्ही मला एक साधा कोर्स करायला दिला नाही म्हणून मी रागवली आहे? जेव, मला राग नाही आला, वाईट वाटलं की तुम्ही आम्हाला काही न सांगता, आम्हाला विश्वासात न घेता
हे घर परस्पर घाण ठेवलात. ते तर बरं झालं त्या दिवशी या व्यवहाराचे कागदपत्र हाती लागले म्हणून कळलं तरी. हो बाबा, मला एकदा तरी सांगायचं, मी काहीतरी केलं असतं. काय केलं असतं तू? तुमच्या आईचे घाण ठेवलेले दागिने मला विकावे लागले. आईचं ऑपरेशन, राखूची शाळा आणि क्लासेसची फी, राजूची नोकरी, या घराची बिल, किराणा, वार्षिक कर्ज, देणेकरी. सांग ना, कुठून आणणार हो तुम्ही एवढे सगळे पैसे? तुझा पगार पुरला असता या सगळ्या गोष्टींसाठी? घरात 2 वेळ सगळ्यांना खायला तरी मिळावं ना, म्हणून घाण ठेवलं हे घर. वाटलं राजूच्या कमाईतून सुटू आपण या पाशातून, पण तिथेही माझं नशीब कोणाच. हो बरं बहिणी, सर्व काही ऐकलंय मी बाहेरून. अरे तुम्हाला मी माझ्या कुटुंबाचा एक भाग समजत होती आणि तुम्हीच मला परक केलात. एकदा तरी सांगून बघायचं होतं का मला? मी केली असती तुम्हाला पैशाची मदत. हो वहिनी, तुमच्याकडून कसे घेणार अजून पैसे? आधीच तुम्ही करताय ते काय कमी आहे आमच्यासाठी? राहिलं तर मग उसने म्हणू नको, पण स्वतःच्या कष्टाचे तर घेशील. म्हणजे रमे, तुझ्या हाताला बघ चव आहे. मला ना तुझ्यासारखे तितकेसे गोड पदार्थ जमत नाही. तू मला दिवाळीला गोडाचा फराळ करून दे. 20 एक करंजा, 10-12 लाडू आणि चवीपुरत्या शंकरपाळ्या. त्या बदल्यात मी तुला पैसे देईन, चालेल ना? वहिनी, पैसे कशाला? ते तर मी तुम्हाला देईन असंच करून. म्हणजे इतकं सामान लागणार? मैदा, गूळ, तूप, ते काय तुमच्या खर्चाने? छे, मला नाही पटायचं. मी काही ऐकायची नाही. आणि हो, मला फराळ करून देशील तसंच अजून 10-12 जणांना फराळ कर. हाच तुमचा नवा गृह उद्योग. हा, आणि एवढंच कशाला? माझा चेडू येताला अमेरिकेतून हैसर दिवाळी. अगो, त्यांना ते असं फराळ मिळत नाही गो. आणि माझं जावई माप कमवता, त्यांची पण ऑर्डर मी मिळवून देता तुका, आणि मी पण तुका मदत करतले. अगं शिवाय मी पण आहे ना आता मदतीला. असं रडून रडून आपलं घर चालवण्यापेक्षा थोडं थोडं आपलं घर पुढे चालेल. राजू आणि नमूच्या पैशातून आपलं घर चालेल आणि या नव्या गृहगृहातून आपल्या घराचे हप्ते पण भरता येईल ग. हो आई, मी पण आहेच ना मदतीला. त्याशिवाय पार्लरमध्ये पण खूप ऑर्डरी असतात दिवाळीच्या. त्या सगळ्या बायकांना सांगून मी फराळाची ऑर्डर मिळवीन. मी पण घरोघरी फराळ पोचवेन. अर्थात माझं काम सांभाळू ना. आई, मी आहे ना गल्लीतल्या 4-5 चाळीत आताच सांगून येतो. आणि अभ्यासाचं काय? जाऊ दे ग रमे. अगं, आपली पोरं हुशार आहेत, जबाबदारीनं वागणारी आहेत. उत्साह असतो ग मुलांना. जाऊ दे, आल्यावर करेल तो अभ्यास. जा रे बाळा, जा जा. आई, पण तुम्हाला चालेल ना मी हा गृहोद्योग चालू केला तर? अगं म्हणजे काय, कुशाल कर. मी पण देवळात जाऊन सांगतोय, म्हणजे तिथल्या प्रसाद महाप्रसादाच्या ऑर्डरी पण आपल्याला मिळतील. आणि शिवाय माझ्यासारख्या म्हाताऱ्यांच्या घरातले मुंज, बारसं, साखरपुडं यासारख्या घरगुती समारंभाच्या गोड पदार्थांच्या ऑर्डरी पण आपल्याला मिळतील. आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या सासूने दिलेली ती लोखंडाची मोठी कढई.
त्या निमित्तानं ती सुद्धा वापरात येईल. अरे चला 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 कामाला लागा. नमू आजीला मदत कर. चल राजू या आता आपण मी- आखणी करू. हो. बाबा अरे एवढा लवकर परत कसा तू? बाबा आपल्या गृहोद्योगाचं नाव काय सांगू लोकांना? अरे आपलं हे घर वापरायला सुरू केलेला हा गोड गृहोद्योग म्हणजे होम स्वीट होम. हा हे मस्त आहे. हो स्वीट होम. चल, कामाला लाग. हा, हा. हा, ठीक आहे, हा. जा, कामाला. हा. रंगभूषा अनिकेत अंतापूरकर कामिनीभाई. कलाकार अनिल डॉक्टर निलेश ठाकरे. रमा भाग्यश्री चितळे. राजू प्रथमेश बेचावडे. नमू सानिका गुहागरकर. राकू ओमकार बुगडे. आजी संध्या सायगावकर. परब वहिनी कृष्णा आशा.